अरे बापरे, पासिंग मार्क बदलणार म्हणे. यस, पासिंग मार्क बदलणार. हो 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 हो, तुम्ही सुद्धा ही गोष्ट असं ऐकली असेल, तुम्ही सुद्धा असे न्यूज लाईक थंबनेल्स बघितले असतील आणि तुम्ही सुद्धा गोंधळला असाल, गडबडला असाल आणि मनामध्ये प्रश्न विचारले असतील की खरंच यार आतापर्यंत तर पासिंग मार्क्स वेगळं होतं, पण या वर्षी पासिंग मार्क बदलणार आहे का? क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क. या प्रश्नाचं उत्तर आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे. पण त्याच्या आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण प्रत्येक ऑथेंटिक न्यूज, प्रत्येक फॅक्टच्या पाठीमागचं कारण आणि प्रत्येक गोष्टीची सलोखपणे आपल्या चॅनलवर तुम्हाला माहिती भेटत असते. आपल्या चॅनलचं नाव आहे वेदांतो महाराष्ट्र अपडेट्स. येस, बरोबर आहे. तर थंबनेलवर न जाता, काही लोकांच्या थंबनेलवर न जाता एक्झॅक्ट माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. या वर्षीचे पासिंग मार्क खरंच बदलणार आहेत का आणि एचएससी बोर्डाकडून असा काही इम्पॉर्टंट अपडेट आलेला आहे का, याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. आणि त्याच्याबद्दल काही भाकितं सुद्धा आहेत, ती सुद्धा आज आपण इथे वर्तविणार आहोत. बरोबर आहे. बघा, सगळ्यात महत्वाचं, आधी जे पासिंग मार्क होते ते 35 मार्क असायचे. बरोबर आहे. म्हणजे काय, केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथमॅटिक्स, बायो अशा प्रत्येक विषयासाठी 35 मार्क, 100 पैकी 35 मार्क ही काय असायचे, पास असायचे. जर तुम्ही 35 मार्क मिळवले की तुम्ही पास व्हायचा. बरोबर आहे. याच्यामध्ये तुम्हाला 30 मार्क हे प्रॅक्टिकल मध्ये भेटायचे आणि ऍटलिस्ट तुम्हाला 5 मार्क थेरी पेपर मध्ये मिळवायला लागायचे. म्हणजे काय, आधी सुद्धा कंबाईन पासिंग होती. बरोबर आहे. आधी सुद्धा कंबाईन पासिंग होती, मात्र आता सुद्धा कंबाईन पासिंग आहे. बरेच लोक म्हणतील की सीबीएसई ला कंबाईन पासिंग यावर्षी कॅन्सल झालेली आहे, म्हणून महाराष्ट्र बोर्डात सुद्धा होऊ शकते. असं मुळीच नाही, मुळीच नाही, मुळीच नाही. लक्षात ठेवा, सीबीएसई लाही कंबाईन पासिंग नाही आणि तुम्हाला सुद्धा कंबाईन पासिंग नाहीये. या वर्षीची जी पासिंग आहे ती 35 मार्कालाच असणार आहे. बरोबर आहे. बस एक सीबीएसईचा अपडेट आहे. तो सीबीएसईचा अपडेट काय सांगतोय बघा, मी परत एकदा सांगतोय. सीबीएसईचा अपडेट काय आहे? सीबीएसईचा अपडेट असा आहे की जर तुम्ही इंटरनल दिलेली नसेल, परत एकदा ऐकून घ्या, जर तुम्ही इंटरनल दिलेली असेल आणि जर तुम्ही फायनल दिलेली असेल, म्हणजे इंटरनल दिलेली नसेल आणि फायनल जरी दिलेली असेल तरी सुद्धा तुम्ही फेल असणार आहात. म्हणजे काय, तर इंटरनल मध्ये पास होणं, इंटरनलला पास व्हायला काही मतलब काही क्रायटेरिया नाहीये. फक्त इंटरनलला प्रेझेंट असणं खूप इम्पॉर्टंट आहे, इंटरनल देणं खूप इम्पॉर्टंट आहे, प्रॅक्टिकल देणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जर या दोन्ही गोष्टी तुम्ही दिलेल्या असतील तर याची कंबाईन पासिंग जी असेल त्याच्यावर तुम्ही पास होऊ शकता. असं कोण सांगतंय? न्यू एज्युकेशन पॉलिसी सांगते. काय सांगते? न्यू एज्युकेशन पॉलिसी सांगते. अजून महाराष्ट्र बोर्डामध्ये असा कोणता अपडेट आलेला नाहीये. अजून सांगतोय, महाराष्ट्र बोर्डामध्ये असा कोणता अपडेट आलेला नाहीये. त्याच्यामुळे वेगवेगळ्या न्यूज चॅनलच्या थंबनेल्स बघून पासिंग मार्क बदलणार का, अमका तमका ढमका, या गोष्टींना बळी पडू नका. त्यांचं काम आहे भेडवणं, आपलं काम आहे तेवढ्याच ताकदीनं अभ्यास करणं. अशा चॅनल पासून दूर राहा आणि प्रत्येक अप टू डेट माहितीसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी या चॅनलला फॉलो करायला विसरू नका, या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या चॅनलवर तुम्हाला भेटणार आहे अशा ऑथेंटिक न्यूज, प्रत्येक न्यूज मागचं सत्य आणि त्याच्यासोबतच अकॅडमिक कंटेंट सुद्धा भेटणार आहे. आपण वन शॉट्स केमिस्ट्रीचे, त्याच्यासोबतच इम्पॉर्टंट क्वेश्चनची सिरीज सुद्धा स्टार्ट केलेली आहे. या सिरीजचा आनंद घ्या, लाभ घ्या आणि केमिस्ट्रीमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवायला विसरू नका. येस, याच्यासोबतच लक्षात ठेवा, जर आतापर्यंत तुम्ही एमव्ही सॅट साठी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर एमव्ही सॅट साठी रजिस्ट्रेशन करून घ्या, कारण तुम्ही जे करत असाल, नीट करत असाल, यांच्यासाठी भेटणार आहे तुम्हाला करोडो रुपयांचे कॅश प्राइजेस, करोडो रुपयांची स्कॉलरशिप, त्याच्यासोबतच आयफोन, आयपॅड आणि तुमच्या सगळ्या ज्युनियर्स मित्रांना सुद्धा नक्की शेअर करा. आता याच्या 2 तारखा निघून गेलेल्या आहेत, पण काहीही टेन्शन नाही. या 2 तारखेपैकी कोणत्या तरी एका तारखेला, म्हणजे 4 किंवा 5 ऑक्टोबर, उद्या किंवा परवा तुम्ही परीक्षा देऊ शकतात. बरोबर आहे. 4 किंवा 5 ऑक्टोबर रोजी तुम्ही परीक्षा देऊ शकतात. याच्यासोबतच लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुमच्या सगळ्या मित्रांना नक्की शेअर करू शकता. परत एकदा सांगतोय, या वर्षीचे पासिंग मार्क बदललेले नाहीत. 35 मार्काला पास होतं, 35 मार्कच असणार आहेत. पण असं करू नका, असं करू नका, कसं नका करू की सर 35 मार्काला पास आहे म्हणजे मी 35च मार्क घेईल. नाही 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 नाही, चुकी करू नका. 35 मार्काला जरी पास असलं तरी एमएसटी सीईटी मध्ये ग्रुपिंग क्रायटेरिया निघण्याकरता तुम्हाला 45 मार्क
ऍग्रिगेट असणं आवश्यक आहे. म्हणजे प्रत्येक विषयामध्ये 45 आणि तिन्ही विषय मिळून 135 मार्क असणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय तुमची ग्रुपिंग निघणार नाही. म्हणून ग्रुपिंग काढण्याकरता का होईना 45 मार्क प्रत्येक विषयामध्ये हवं असणं गरजेचं आहे. हा अपडेट तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यासोबतच अशा नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जे त्यांच्या चॅनलला त्या चॅनलच्या खऱ्या अर्थानं भुली पडतात है ना, घाबरतात आणि कुठेतरी अभ्यासापासून दूर जातात. अशा मित्रांना वाचवा. सतर्क रहिए, सजग रहिए. जय हिंद, जय भारत.